सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सी-टी-ई-टी परीक्षा आता लवकरच होणार आहे. तर या सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये गणित विषयाला एकूण 30 गुण असतात आणि 30 प्रश्न विचारले जातात. तर पेपर 1 जो आहे तो सर्वांसाठी कंपल्सरी आहे. म्हणजे सर्व शाखांसाठी गणित विषय हा कंपल्सरी आहे. आणि पेपर 1 हा प्राथमिक शिक्षकांसाठी आहे आणि पेपर 2 जो आहे तो माध्यमिक स्तरासाठी आहे. 6वी ते 8वीसाठी आहे. तर ते फक्त विज्ञान आणि गणित असणाऱ्यांना गणित विषय हा पेपर 2मध्ये असतो. परंतु पेपर 1 हा सर्वांनाच कंपल्सरी आहे. तर त्यामध्ये गणित विषयाला 30 गुण असतात आणि त्यामधले निम्मे गुण म्हणजे 15 गुण गणित अध्यापनशास्त्राला असतात आणि 15 गुण हे गणित आशय ज्ञानाला असतात, म्हणजे पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला असतात. तर हे जे 15 गुण जे आहेत अध्यापनशास्त्राचे, हे तुम्हाला हमखास मिळू शकतात. 15पैकी 15 गुण तुम्हाला मिळू शकतात. ते कसे मिळवायचे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर तुम्ही या चॅनलला म्हणजे सक्सेस मिशन या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करावे. तसेच बेल आयकॉन दाबावे. तर या व्हिडिओमधून आपण गणित अध्यापनशास्त्रात 15पैकी 15 गुण कसे मिळवता येतील आणि कोणते टॅग वर्ड्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत, की ज्याच्यामार्फत तुम्हाला उत्तर लगेचच कळतील. आता याच्यामध्ये गणिताचे स्वरूप आणि अभ्यासक्रमातील स्थान याच्यावर काही प्रश्न असतात. तर गणित हा विषय प्राथमिक व माध्यमिक स्तरावर अनिवार्य आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की गणित हा विषय ऑप्शनल नाही आहे. गणित हा विषय 1ली ते 5वीला तसेच 6वी ते 10वीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर हा जो विषय आहे गणित हा अनिवार्य आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात की गणित हा विषय कितवीपर्यंत अनिवार्य आहे. तर 10वीपर्यंत म्हणजे माध्यमिक स्तरापर्यंत अनिवार्य आहे आणि उच्च माध्यमिक स्तराच्या पुढे तो आपण ऐच्छिक म्हणू शकतो. तर ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे. तर प्राथमिक स्तर म्हणजे प्राथमिक स्तराचे 2 भाग आहेत. 1ली ते 5वी निम्न प्राथमिक म्हणतात, 6वी ते 8वीला उच्च प्राथमिक असं म्हणतात आणि 9वी आणि 10वीला माध्यमिक असं आपण म्हणतो. त्यानंतर गणित विषयाचा शालेय स्तरावरील सर्व विषयांशी संबंधित आहे. गणित विषय हा कसा आहे, शालेय स्तरावरील सर्व विषयांशी संबंधित आहे, म्हणजे त्याचा समवाय आहे, त्यांच्यात समवाय दिसून येतो. गणिताचा सर्वात जवळचा समवाय विज्ञान विषयाशी आहे. तर मागच्या वर्षी हा प्रश्न विचारला होता की गणित विषयाचा समवाय कोणत्या विषयाशी सर्वात जास्त आहे. तर विज्ञान विषयाशी समवाय सर्वात जास्त आहे. समवाय म्हणजेच गणिताचा वापर आपल्याला इतर विषय शिकण्यामध्ये करावा लागतो, याला समवाय असे म्हणतात. म्हणजे विज्ञानामध्ये अनेक प्रकारचे फॉर्म्युले असतात किंवा आपण पेशी मोजतो, मोजमाप असतं. याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये, फिजिक्समध्ये मोजमाप असतं, गणित असतात. तर केमिस्ट्रीमध्ये समीकरणं आपल्याला बॅलन्स करावे लागतात. तर गणित विषयाचा समवाय हा विज्ञानाशी सर्वात जास्त आहे. तसा इतर विषयांशी सुद्धा आहे. भूगोलामध्ये सुद्धा गणित विषयाचा समवाय दिसून येतो. गणिताचे सूत्र किंवा गणिताचे आकडे भूगोलामध्ये सुद्धा वापरावे लागतात तापमान मोजण्यासाठी किंवा इतर काही ह्युमिडिटी असेल ते मोजण्यासाठी. त्यानंतर गणित हा विषय अतिशय व्यापक आहे. गणित हा विषय अतिशय व्यापक आहे, म्हणजे त्याची व्याप्ती फार मोठी आहे. म्हणजे याच्या शाखासुद्धा तुम्हाला माहीत आहेत. गणिताच्या 4 महत्त्वाच्या शाखा आहेत. अंकगणित आहे, बीजगणित आहे, भूमिती आहे आणि संख्याशास्त्र आहे. हे म्हणजे हायस्कूलपर्यंत आहे. त्याच्या पुढं खूप शाखा वाढत जातात. 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलला वेगवेगळ्या शाखा आहेत. ट्रिग्नॉमेट्रीसुद्धा आहे, त्रिकोणमिती आहे. अनेक शास्त्रांचा विकास गणिताशिवाय शक्य नाही. म्हणजे अगदी इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्याच्यामध्ये गणिताचा वापर केला जातो. गणित हा विषय किंवा गणित विषय हा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. तर गणित विषय आपल्याला जरी
बिझनेस करायचा असेल, शिकायचं नसेल, बिझनेस करायचा असेल तरी गणित विषयाचा वापर केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही व्यवसाय करता येत नाही. अगदी भाजीपाला विकायचा असेल तरी गणिताचा वापर तिथं करावा लागतो किंवा गृहिणीलासुद्धा गणिताचा वापर करून दैनंदिन कामे करावी लागतात. गणित हा कोणीही शिकू शकतो. म्हणजे गणित विषय शिकण्यासाठी फार मोठी बुद्धिमत्ता लागते किंवा वेगळ्या म्हणजे बॉर्न असलाच पाहिजे, म्हणजे जन्मजात गणिताची आवड असली पाहिजे असं काही नाही. हा प्रश्नसुद्धा मागच्या वेळेस विचारला होता की गणित विषय कोण शिकू शकतं? तर कोणीही शिकू शकतं. म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेचा सुद्धा गणित विषयात प्रगती करू शकतो, परंतु त्यासाठी थोडं सरावाची आवश्यकता आहे. गणित शिकण्यासाठी जो सराव करेल तो गणितामध्ये पुढं जाऊ शकतो. तर यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यानंतर गणिताचे स्वरूप आणि अभ्यासक्रमातील स्थान. तर गणित कसं आहे? मॅथमॅटिक्स इज ॲन ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट. म्हणजे गणित हा एक अमूर्त विषय आहे. म्हणजे गणितामध्ये आपल्याला काहीही प्रत्यक्ष दिसत नाही. जसं आपल्याला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला जसं प्रत्यक्ष वस्तू दिसतात, तसं गणितामध्ये कोणतीही वस्तू दिसत नाही. सगळे आकडे आहेत आणि आकड्यांवर क्रिया आहे, अंकांवर, संख्यांवर क्रिया आहेत. तर त्या सगळ्या अमूर्त आहेत, दिसत नाहीत. म्हणून गणित हा विषय अमूर्त आहे. हे सुद्धा मागच्या वेळेस विचारलं होतं. गणित मानवनिर्मित आहे. मॅथमॅटिक्स इज मॅनमेड. म्हणजे गणितामध्ये पूर्वी काहीच नव्हतं. म्हणजे जसं प्राणी पक्षी असं काही नव्हतं. म्हणजे की विज्ञानामध्ये जसं प्राणी पक्ष्यांचा अभ्यास केला जातो किंवा रसायनांचा अभ्यास केला जातो किंवा धातूंचा अभ्यास केला जातो, तसं गणितामध्ये पूर्वी काहीच नव्हतं. तर हे मानवनिर्मित आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. गणित ही एक कला आहे आणि तसंच ते एक विज्ञान आहे. मॅथमॅटिक्स इज अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. गणित ही एक कला आहे आणि एक विज्ञान आहे. याच्यावर सुद्धा मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता की गणित हे काय आहे. त्यानंतर गणित अध्यापनाची तत्त्वे, प्रिन्सिपल्स ऑफ टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स. हे गणित अध्यापनाची तत्त्वे काय आहेत? शिक्षकांनी या तत्त्वांचा वापर केला पाहिजे. गणित शिकवताना ही तत्त्वे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पहिलं जे आहे ते फ्रॉम नोन टू अननोन, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे आपण गणित शिकवताना आधी विद्यार्थ्यांना काय माहीत आहे तिथून सुरुवात केली पाहिजे आणि नंतर त्यांना जे अज्ञात आहे, म्हणजे जे सूत्र आहे किंवा नियम आहे तिकडं घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे कोणतंही तुम्ही बेरीज शिकवत असाल तर बेरीज शिकवताना तुम्ही त्यांना, विद्यार्थी समजा चॉकलेट खात असेल किंवा ॲपल खात असेल तर त्याला ते दाखवून त्याला कसं ॲडिशन करायचं किंवा वजा कसं करायचं, तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण गेलं पाहिजे. किंवा दैनंदिन व्यवहारातील त्यांना उदाहरणं सांगून त्यांना नियम सांगितले पाहिजे गणितातले. त्यानंतर दुसरं तत्त्व जे आहे फ्रॉम कॉन्क्रीट टू ॲबस्ट्रॅक्ट, म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे त्यांना मूर्त गोष्टी दाखवल्या पाहिजे. म्हणजे बेरीज वजाबाकी शिकवताना त्यांना प्रत्यक्ष त्या वस्तू दाखवल्या पाहिजे की समजा 10 चॉकलेट आहे, त्यातले 2 कोणाला तरी दिले तर किती उरले, किंवा 5 चॉकलेट आहे अजून 4 चॉकलेट दिले तर एकूण किती चॉकलेट झाले. असे उदाहरणं त्यांना मूर्त गोष्टी दाखवून त्यांना अमूर्ताकडे नेलं पाहिजे. किंवा भूमितीतल्या ज्या आकृत्या आहेत, वर्तुळ आहे, चौकोन आहे, तर त्या त्यांना प्रत्यक्ष दाखवले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या दिसतात, त्यांना ते आकार दाखवून त्यांना मग त्या अमूर्त गोष्टी म्हणजे नियम त्यांना सांगितले पाहिजे. त्यानंतर फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स, म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे. म्हणजे आपण त्यांना शिकवताना आधी सोपं शिकवलं पाहिजे आणि नंतर अवघडाकडे गेलं पाहिजे. म्हणजे आधी सोपे उदाहरणं शिकवले पाहिजे, त्यानंतर थोडं मध्यम प्रकारचे आणि नंतर अवघड उदाहरणं घेतले पाहिजे. तर आपल्या पाठ्यपुस्तकाची रचनासुद्धा या प्रकारेच असते, सोप्याकडून अवघडाकडे. तर तुम्ही जर गणिताचं पाठ्यपुस्तक पाहिलं कोणतंही, तर एक्झरसाईजमध्ये म्हणजे स्वाध्यायामध्ये सुरुवातीचे उदाहरणं हे खूपच सोपे असतात, त्यानंतर मध्यम उदाहरणं असतात, त्यानंतर अवघड उदाहरणं असतात.
तर हे झालं सोप्याकडून अवघडाकडे. तर CTETच्या पेपरमध्ये सुद्धा काही उदाहरणं दाखवून ते विचारतात की इथं कोणतं तत्त्व वापरलेलं आहे. तर हे या तत्त्वामधलं कोणतं एक तत्त्व तुम्हाला तिथं समजलं पाहिजे की कोणतं तत्त्व तिथं वापरलेलं आहे. फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल म्हणजे विशेषाकडून सामान्याकडे. म्हणजे आपण विशेषाकडून सामान्याकडे म्हणजे काय, विशेष म्हणजे उदाहरणं आणि सामान्याकडे म्हणजे सामान्य सूत्र किंवा सामान्य नियम. आपण काय केलं पाहिजे की आपण उदाहरणाने सुरुवात केली पाहिजे आणि नंतर त्यांना नियम सांगितला पाहिजे किंवा जो सूत्र आहे, फॉर्म्युला आहे तो सांगितला पाहिजे. तर घातांकाचे नियम असतील तर घातांकाचे नियम सांगताना आधी त्यांना उदाहरण सोडून दाखवायचं आणि नंतर घातांकाचा नियम सांगायचा. किंवा अगदी बेरीज वजाबाकी असेल तर त्यांना आधी उदाहरणं द्यायची आणि उदाहरणं देऊन त्यानंतर त्यांना बेरजेचं आपण काय नियम जो आहे तो सांगायचा. त्यानंतर पायथागोरसचं प्रमेय असेल तर त्यांना विविध प्रकारचे त्रिकोण दाखवायचे आणि तिथं त्यांना तो नियम समजून सांगायचा. अशा अनेक उदाहरणं इथं देता येतील की गणितामध्ये आपण आधी त्यांना उदाहरणं देऊन नंतर नियम त्यांना सांगत असतो. तर हे बरोबर पद्धत आहे विशेषाकडून सामान्याकडे. त्याच्या उलट म्हणजे फ्रॉम जनरल टू पर्टिक्युलर म्हणजे सामान्याकडून विशेषाकडे. म्हणजे आपण आधी सामान्य नियम सांगायचा आणि नंतर त्यांना उदाहरणं द्यायचे. तर काही प्रकरणी काय होतं की काही उदाहरणांमध्ये किंवा काही घटकांमध्ये आधी उदाहरणं देता येत नाही. तर आधी सूत्रच सांगावं लागतं. उदाहरणार्थ समजा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, तिथं तुम्हाला आधी त्यांना सूत्रच सांगावं लागेल. म्हणजे सामान्य सूत्र त्यांना सांगावं लागेल किंवा जनरल फॉर्म्युला सांगावं लागेल आणि नंतर विशेषाकडे म्हणजे उदाहरणाकडे जावं लागेल. तर हे सुद्धा सूत्र तुम्हाला गणितामध्ये वापरावं लागतं. त्यानंतर फ्रॉम होल टू पार्ट्स म्हणजे पूर्णाकडून अंशाकडे. म्हणजे आपण गणितातली एखादी संकल्पना समजून सांगताना त्यांना आधी पूर्ण ती फिगर दाखवतो किंवा आकृती दाखवतो आणि त्यानंतर त्याचे आकृतीचे भाग त्यांना समजून सांगतो. उदाहरणार्थ आपण जर चौकोन घेतला तर आधी चौकोनाची आकृती आपण त्यांना दाखवतो किंवा चौरस, आयत त्याची आकृती दाखवतो. त्यानंतर त्यांना त्याच्या कोणत्या बाजू आहेत किंवा त्याचे कोन कोणते आहेत ते आपण त्यांना नंतर सांगतो. तर त्याच्यामध्ये पूर्णाकडून अंशाकडे आपण त्याला म्हणत असतो की आधी पूर्ण त्यांना आकृती दाखवायची आणि त्यानंतर त्यांना त्या आकृतीच्या जे अंश आहेत म्हणजे पार्ट्स आहेत ते समजून सांगायचे. तर एवढे 6 जे आहेत ते गणिताची अध्यापनाची तत्त्वे आहेत की याच्यावर उदाहरणं देऊन प्रश्न विचारला जातो की या उदाहरणामध्ये अध्यापनाचं कोणतं तत्त्व वापरलेलं आहे. तर ते तत्त्व तुम्हाला याच्यामधलं सांगता आलं पाहिजे. नंतर टीचिंग मेथड्स इन मॅथमॅटिक्स. गणित अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत महत्त्वाच्या. तर अध्यापन पद्धतीवर सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात CTETमध्ये. तर अध्यापन पद्धती कोणत्या आहेत तर त्या थोडक्यामध्ये आपण पाहू. पहिली म्हणजे इंडक्टिव्ह मेथड म्हणजे उद्गामी पद्धत. तर गणितामध्ये उद्गामी पद्धतीचा वापर कसा केला जातो. उद्गामी पद्धत म्हणजे उदाहरणाकडून सुरुवात केली जाते आणि नंतर सूत्र किंवा नियम सांगितला जातो. तर उद्गामी, म्हणजे वर जाणारी. उद्गामीचा अर्थ काय होतो, वर जाणारी. म्हणजे खालून वर जाणारी जी पद्धती आहे ती उद्गामी पद्धत आहे. म्हणजे उदाहरण आपण त्याला खाली म्हणतो, आपण खालचा भाग, आणि जे नियम आहेत ते वरचा भाग. उदाहरणाकडून नियमाकडे किंवा सूत्राकडे ही पद्धत जात असते म्हणून त्याला उद्गामी पद्धत म्हणतात. तर याच्यामध्ये आधी आपण उदाहरणं सोडून घेतो, विद्यार्थ्यांना काही उदाहरणं देतो आणि उदाहरणं देऊन आपण त्यांना नंतर नियम सांगत असतो. किंवा उदाहरणं दिल्यावर आपण विद्यार्थ्यांना विचारतो की यातून तुम्हाला कोणता नियम समजला किंवा यातून तुम्हाला कोणतं सूत्र समजलं आहे ते आपण विद्यार्थ्यांना विचारतो. म्हणजे विद्यार्थी काय होतो, विचार प्रवृत्त होतो
विद्यार्थी स्वतः सांगतो की यातून आपण काय शिकलो आहोत. तर याचं उदाहरण म्हणजे आपण जर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते, तर विद्यार्थ्यांना तुम्ही समजा वेगवेगळे त्रिकोण दिले आणि त्यांना मोजायला सांगितले, प्रत्येक कोणाचं माप मोजा आणि बेरीज करा, तर त्यांना 180 अंशच ते नेहमी भरणार आहेत. म्हणजे तुम्ही काय केलं, उदाहरणं आधी दिले आणि त्यातून त्यांना काय सांगितलं की प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे तो विद्यार्थीच तुम्हाला सांगेल. किंवा घातांकाचे नियम आहेत, a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n इक्वल टू a⁻m+n किंवा a⁻m डिवाइड बाय a⁻n इक्वल टू a⁻m-n. तर हे उदाहरणं आपण उद्गामी पद्धतीने किंवा घातांकाचे नियम आपण त्यांना उद्गामी पद्धतीने सांगू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं देऊन किंवा एखादा घटक सांगून यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे असा प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अवगामी पद्धत किंवा डिडक्टिव्ह मेथड जी आहे ती उद्गामीच्या विरुद्ध आहे. तर अवगामी म्हणजे काय की वरून खाली येणारी किंवा म्हणजे अवगामी म्हणजे खाली जाणारी, म्हणजे नियमाकडून उदाहरणाकडे किंवा सूत्राकडून नियमाकडे ही पद्धती येत असते. तर याच्यामध्ये आधी सूत्र सांगितलं जातं किंवा नियम सांगितला जातो आणि त्यानंतर उदाहरणं सोडवले जातात. तर या पद्धतीमध्ये समजा आपण पायथागोरसचं प्रमेय घेतलं, तर आधी पायथागोरसचं प्रमेय त्यांना सांगितलं, म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, आणि त्यानंतर उदाहरणं सोडवले, तर ती अवगामी पद्धत झाली. किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र त्यांना सांगितलं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, आणि त्यानंतर उदाहरणं सोडवले, तर ती अवगामी पद्धत झालेली आहे. त्यानंतर अनालायटिक मेथड म्हणजे पृथक्करण पद्धतीमध्ये, पृथक्करण म्हणजे सुटं करणे म्हणजे लूज करणे, असं टू लूज म्हणजे अनालायटिक मेथड. तर सुटं करणे म्हणजे आपण विद्यार्थ्यांना एखादा घटक काय करतो की तो सुटा करून शिकवतो. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण एखादा घटक शिकवताना, म्हणजे विशेषतः आपण भूमितीतले प्रमेय ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारतो की आपल्याला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा आपल्याला काय सिद्ध करायचं आहे आणि कसं सिद्ध करता येईल, म्हणजे विद्यार्थ्यांना विचारून आपण पुढं जातो. पृथक्करण पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण काय करतो इथं की पृथक्करण पद्धतीमध्ये म्हणजे जे आपल्याला शोधून काढायचं आहे तिथून सुरुवात करतो. आपण दिलेल्या गोष्टीपासून सुरुवात न करता आपण जे आपल्याला शोधून काढायचं आहे तिथून सुरुवात करतो आणि नंतर आपण दिलेल्या गोष्टीकडे जातो. तर इथं विद्यार्थी काय होतो, विचार प्रवृत्त होतो आणि विद्यार्थ्याला आपण शिक्षक सतत प्रश्न विचारून पुढच्या स्टेप विचारतो आणि उत्तरापर्यंत येतो किंवा सिद्धतेपर्यंत येत असतो. तर पृथक्करण पद्धती ही म्हणजे हुशार विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त आहे की विद्यार्थ्याला उत्तर देता आलं पाहिजे. उद्गामी पद्धतसुद्धा जे हुशार किंवा अबव ॲव्हरेज आहेत, सामान्यापेक्षा पुढच्या विद्यार्थ्यांसाठीच उद्गामी पद्धत किंवा पृथक्करण पद्धत उपयुक्त आहे. तर याचे फायदे तोटेसुद्धा विचारू शकतात की उद्गामी पद्धतीचे फायदे काय, अवगामी पद्धतीचे फायदे काय किंवा मर्यादा काय आहेत. तर उद्गामी पद्धती हुशार विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि वेळ जास्त लागतो त्याला. पृथक्करण पद्धतीला वेळ जास्त लागतो आणि हुशार विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त आहे. आणि तोटेसुद्धा आहेत की म्हणजे तिथं वेळ जास्त लागणार आहे. आणि अवगामी पद्धत ही कशी आहे की मानसशास्त्रीय पद्धतीनुसार आहे. तर याच्यामध्ये कमी वेळ लागतो आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ती चालू शकते. तर संयोजन पद्धती ही पृथक्करण पद्धतीपेक्षा विरुद्ध आहे. संयोजन पद्धतीमध्ये विद्यार्थी आपण शिक्षक काय करतो की स्वतः सर्व उदाहरणं सोडवतो, म्हणजे दिलेल्या गोष्टीपासून सुरुवात करतो आणि नंतर जे आपल्याला शोधून काढायचं आहे तिथपर्यंत तो येत असतो. तर संयोजन पद्धती ही सामान्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तर शिक्षक
शक्यतो ह्याच पद्धतीचा वापर करतात, कारण आपल्या वर्गांमध्ये सामान्य विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते किंवा सामान्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेचे विद्यार्थी जास्त असतात. त्यानंतर एक्सपेरिमेंटल मेथड हे प्रायोगिक पद्धती जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रयोग करायला लावला जातो विद्यार्थ्यांना. तर आत्ताच एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे त्रिकोण आपण दिले आणि त्यांना जर प्रत्येक कोणाच्या मापाची बेरीज करायला सांगितली तर तिन्ही कोणाचे माप त्यांनी घेतले आणि त्यांची बेरीज केली तर प्रत्येक वेळेस ते बेरीज 180 अंश भरणार. तर त्रिकोणाचं कोणतेही तुम्ही त्यांना 7-8 प्रकारचे त्रिकोण द्या आणि त्यांना मोजायला सांगा तिन्ही कोण आणि बेरीज करायला सांगा, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंशच भरणार आहे. तर याला आपण प्रायोगिक पद्धती म्हणू शकतो की विद्यार्थी प्रायोगिक पद्धतीने त्याचा पडताळा घेतो. तर याचेसुद्धा फायदे तोटे आहेत की विद्यार्थी स्वतः शिकतो, त्यामुळं त्याला दीर्घकाळ लक्षात राहतं. परंतु वेळ खाऊ आहे, सिलेबस पूर्ण होऊ शकत नाही या पद्धतीने. त्यानंतर 6वी जी आहे ती ह्युरिस्टिक मेथड म्हणजे स्वयंशोधन पद्धती आहे. विद्यार्थी काय करतो, इथं स्वतःहून शोधून काढतो. म्हणजे शिक्षक इथं काहीच सांगत नाही, विद्यार्थ्याला फक्त एखादी समस्या देतो आणि विद्यार्थ्याला त्याचं सोल्युशन काढायला सांगतो किंवा विद्यार्थ्याला स्वतःच तो शोधून काढतो एखादा नियम. तर याला काय म्हणतात, स्वयंशोधन पद्धती असं म्हणतात. तर आता समजा एखाद्या आकृतीचं किंवा प्लेन फिगरचं म्हणजे त्रिकोण चौकोन असेल किंवा इतर असेल तर याचा जर एरिया काढायचा असेल तर एरिया काढताना क्षेत्रफळ काढताना चौकोनाचा वापर करून चौरसाचा बारीक बारीक तुकडे घेतले आपण 1 सेंटीमीटर स्क्वेअर. जर आपण एरियाचे बारीक बारीक छोटे छोटे आपण जर चौरस घेतले आणि त्या आकृतीवर ठेवले तर आपल्याला कोणता नियम समजतो, असं जर उदाहरण दिले तर ते स्वयंशोधन पद्धतीने स्वतः शोधून काढतील की एखाद्या आकृतीचं जे आहे एरिया म्हणजे क्षेत्रफळ याचं सूत्र ते स्वतः शोधून काढतील. म्हणजे स्वतः शोधणे म्हणजे स्वयंशोधन पद्धत. आणि प्रोजेक्ट मेथड जी आहे प्रकल्प पद्धत, तर ही म्हणजे ग्रुपमध्ये केली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांचे गट केले जातात आणि त्या गटाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्य दिलं जातं, म्हणजे प्रकल्प दिला जातो आणि प्रकल्प पद्धतीने विद्यार्थी एकत्र बसून ते शिकतात किंवा एखादा नवीन गोष्ट शोधून काढतात किंवा माहिती घेतात. तर यामध्ये काय होतं की एकत्र येऊन कार्य करण्याची सवय त्यांना लागते. तर प्रकल्प पद्धतीने सुद्धा गणितातले काही घटक तुम्ही शिकू शकता. त्यानंतर मेथड्स ऑफ मॅथमॅटिक्स करिक्युलम कन्स्ट्रक्शन म्हणजे गणित अभ्यासक्रम संरचनेच्या पद्धती. म्हणजे गणिताचा अभ्यासक्रम ज्यावेळेस तयार केला जातो त्यावेळेस कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो, तर 3 प्रकारच्या पद्धती आहेत गणित अभ्यासक्रम संरचनेचा. तर गणिताचा अभ्यासक्रम तयार केला जातो राज्य सरकारमार्फत, केंद्र सरकारमार्फत. तर त्यामध्ये कोणत्या पद्धती वापरल्या जातात, तर पहिली जी आहे ती कॉन्सेंट्रिक मेथड किंवा समकेंद्री पद्धत. याच्यामध्ये एखादा आशय घटक हा एकापेक्षा अधिक वर्गाच्या पाठ्यक्रमामध्ये घातलेला असतो आणि प्रत्येक वर्गात त्याची व्याप्ती वाढत जाते. म्हणजे आपण जर पाहिलं वर्तुळ हा जर घटक घेतला तर वर्तुळ घटक हा जर आपण दुसरीला असेल तिसरीला असेल तर फक्त त्याची काय असतं, आकृती असते किंवा व्याख्या असते. मग दुसऱ्या याच्यामध्ये त्याचे घटक असतात किंवा त्याचा व्यास काढा किंवा त्रिज्या काढा किंवा त्याचं सर्कम्फरन्स काढा, परिघ काढा, असं पुढच्या इयत्तेत असतं. मग नंतर क्षेत्रफळ काढा असतं, मग त्याच्यावरच्या थेरम्स असतात, सिद्धता असतात. तर अशी व्याप्ती त्याची इयत्तेनुसार वाढत जाते. त्याला म्हणतात समकेंद्री पद्धत म्हणजे कॉन्सेंट्रिक मेथड. म्हणजे एक घटक घ्यायचा आणि तो घटक इयत्तेनुसार वाढवत त्याची व्याप्ती किंवा काठिण्य पातळी वाढवत न्यायची. तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या पद्धतीमध्ये एक घटक
केंद्रस्थानी घेतला जातो आणि त्याची व्याप्ती ही इयत्तेनुसार वाढत जाते. तर इथं समकेंद्र पद्धत किंवा कॉन्सेंट्रिक मेथडचा वापर केलेला आहे. आता दुसरी मेथड म्हणजे लिनियर मेथड, रेषीय पद्धत. इथं एखादा घटक एकाच वर्गात एका रेषेवर एका ओळीत मांडला जातो. म्हणजे एखादा घटक काय केला जातो की त्या इयत्तेमध्ये संपवला जातो. म्हणजे एखादं समजा आपण अपूर्णांक आहे, फ्रॅक्शन आहे, तर त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे एकाच वर्गात शिकवलं जातं. म्हणजे पुढच्या वर्गात पुन्हा ते शिकवलं जात नाही. तर एकाच वर्गात एखादा घटक संपवला जातो, त्याला म्हणतात रेषीय पद्धत. तर गणितामध्ये काही घटक असे रेषीय पद्धतीने सुद्धा मांडलेले आहेत. आणि तिसरी पद्धत जी आहे ती मिक्स मेथड, मिश्र पद्धत. म्हणजे काही वेळा काय होतं, घटकानुसार वरील दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. म्हणजे काही ठिकाणी समकेंद्री पद्धत वापरली जाते, काही ठिकाणी रेषीय पद्धत. असे दोन्ही पद्धतीने अभ्यासक्रम संरचना केली जाते. तर आपण पाहतो तर आपण मिश्र पद्धत किंवा मिक्स मेथडनीच अभ्यासक्रम संरचना केली जाते. त्यानंतर कॉम्पिटन्सीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, याच्यावर सुद्धा काही प्रश्न येत असतात. गणित शिक्षकाच्या क्षमता कोणत्या आहेत, की गणित विषय शिक्षक होण्यासाठी कोणत्या क्षमता असणे आवश्यक आहे. तर पहिलं आहे मास्टरी ओव्हर सब्जेक्ट, म्हणजे विषयावर प्रभुत्व असलं पाहिजे. म्हणजे गणित शिक्षकाला गणित विषयाचं ज्ञान, अद्ययावत ज्ञान म्हणजे अपडेटेड नॉलेज असणं आवश्यक आहे. कारण गणित विषयाचा अभ्यासक्रम बदलत जातो, तर ते अद्ययावत ज्ञान असणं आवश्यक आहे. तर गणित शिक्षक होण्यासाठी अशा ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज ऑफ टीचिंग मेथड्स, म्हणजे अध्यापन पद्धतींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे गणित अध्यापनाच्या पद्धती आपण आत्ता शिकलो की उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत, पृथक्करण, संयोजन पद्धत, प्रायोगिक पद्धत, स्वयंशोधन पद्धत, प्रकल्प पद्धत, याचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर अध्यापन पद्धतींचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. नंतर ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किल, म्हणजे लेखन कौशल्य असणं आवश्यक आहे. म्हणजे गणित शिक्षका हा काय आहे, गणित शिक्षक गणित हा विषय ब्लॅकबोर्डशिवाय शिकू शकत नाही, फळ्याशिवाय शिकू शकत नाही. बाकी कोणताही विषय शिकवता येईल, परंतु गणित विषय हा ब्लॅकबोर्डशिवाय म्हणजे फलकलेखनाशिवाय शिकू शकत नाही. तर फलकलेखन कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि फलकाला म्हणजे ब्लॅकबोर्डला काय म्हणतात, बेस्ट फ्रेंड ऑफ मॅथमॅटिक्स टीचर. म्हणजे फळा हा गणित शिक्षकाचा खरा मित्र आहे. म्हणजे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथं स्किल ऑफ हँडलिंग जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे भौमितिक साधने हाताळण्याचे कौशल्य. म्हणजे भूमितीतले जे साधनं आहेत, कंपास पेटी आहे, म्हणजे पट्टी असेल, त्यानंतर कोनमापक असेल, नंतर कंपास असेल, तर याचा सर्वांचा वापर तिथं तुम्हाला करता आला पाहिजे. तर भौमितिक साधनं हाताळता आली पाहिजे गणित शिक्षकाला, तरच विद्यार्थ्याला ते हाताळता येणार आहे. नंतर असाइनमेंट एक्झरसाइज प्रिपरेशन स्किल, म्हणजे गृहकार्य, स्वाध्याय तयार करण्याचे कौशल्य. म्हणजे गणित शिक्षकाला स्वाध्याय बनवता आलं पाहिजे, गृहकार्य बनवता आलं पाहिजे. बरेचसे शिक्षक पुस्तकातला स्वाध्याय देऊन मोकळे होतात, परंतु असं न करता त्यांनी कल्पकतेने स्वतः ते बनवले पाहिजे आणि उदाहरणं स्वतः बनवले पाहिजे आणि उदाहरणं बनवून विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले पाहिजे. त्यानंतर स्किल ऑफ यूजिंग टीचिंग एड्स, अध्यापन साधने वापरण्याचे कौशल्य. म्हणजे गणित शिक्षकाला अध्यापन साधनं वापरता आली पाहिजे, तसेच बनवतासुद्धा आले पाहिजे. म्हणजे जर गणितामधले अध्यापन साधनं म्हणजे चित्र असतील, तक्ते असतील, मॉडेल्स असतील, प्रतिकृती असतील, तर ते त्याला वापरता आले पाहिजे, तसेच बनवता आले पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये त्याला PPT बनवता आली पाहिजे आणि PPTच्या साहाय्याने शिकवता आलं पाहिजे. त्यानंतर स्किल ऑफ असेसमेंट इव्हॅल्युएशन, म्हणजे मूल्यमापन, मूल्यांकनाचे कौशल्य.
म्हणजे अभ्यासक्रम शिकून झाल्यावर किंवा अभ्यासक्रम शिकवत असताना विद्यार्थ्याचं मूल्यमापन करावं लागतं. तर ते सलग चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. दररोज आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असतो, त्यांना प्रश्न विचारत असतो. तर याचं कौशल्य शिक्षकाला असणं आवश्यक आहे किंवा घटक चाचणी त्याला बनवता आली पाहिजे किंवा सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा याचे पेपर त्याला बनवता आले पाहिजे. म्हणजे असं मूल्यमापन त्याला विद्यार्थ्याचं करता आलं पाहिजे. अदर क्वालिटीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, गणित शिक्षकाची इतर गुणवैशिष्ट्ये. तर इतर गुणवैशिष्ट्येसुद्धा आहेत की जे इतर शिक्षकांनासुद्धा लागू पडतात आणि गणित शिक्षकालासुद्धा लागू पडतात. तर तो क्रिएटिव्ह असला पाहिजे, म्हणजे सर्जनशील असला पाहिजे. म्हणजे त्याने नवीन नवीन काहीतरी शोधून काढलं पाहिजे, नवीन अध्यापनाची पद्धत शोधून काढली पाहिजे, नवीन मॉडेल्स किंवा नवीन अध्यापनाची साधनं शोधून काढली पाहिजे की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं होईल. त्यानंतर हार्ड वर्किंग, पंक्च्युअल, नीटनेस, म्हणजे तो कष्टाळू असला पाहिजे, वक्तशीर असला पाहिजे, नीटनेटका असला पाहिजे. म्हणजे जर वक्तशीर नसेल गणिताचा शिक्षक तर विद्यार्थीसुद्धा वक्तशीर असणार नाही. नीटनेटका म्हणजे त्यांनी कपडे वगैरे व्यवस्थित असले पाहिजे, स्वतः व्यवस्थित राहिलं पाहिजे, तरच विद्यार्थ्यावर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यानंतर गुड प्लॅनर, चांगलं नियोजन करता असलं पाहिजे. म्हणजे त्याला नियोजन करता आलं पाहिजे की आपल्याला अध्यापनाचं नियोजन कसं करायचं आहे, वर्षामध्ये एवढा अभ्यासक्रम संपवायचा आहे तर त्याच्या दृष्टीने कसं नियोजन करता येईल, किंवा आठवड्यामध्ये एवढं संपवायचं आहे तर त्याला नियोजन करता आलं पाहिजे. ईगर टू लर्न न्यू थिंग्स, म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यास तत्पर असणारा. म्हणजे गणित विषयामध्ये किंवा इतर विषयात बदल घडत असतात तर त्याच्यामध्ये नवीन गोष्टी येत असतात, तर नवीन गोष्टी शिकण्यास तत्पर असलं पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरंट बिहेवियर, पारदर्शक वर्तवणूक. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा सारखाच आहे, आपल्याला सारखाच जवळचा आहे, कुणी लांबचा किंवा कुणी जवळचा असं नाही. प्रत्येक विद्यार्थी आपल्याला सारखाच आहे असं त्याला पारदर्शक वर्तवणूक त्याची पाहिजे, सर्वांना समान वागणूक त्याने दिली पाहिजे. त्यानंतर नॉलेज ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स, व्यक्तिभेदाची जाण असणारा. म्हणजे त्याला प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा आहे याची जाण त्याला असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही सारख्याच पद्धतीने शिकवू शकत नाही. काही विद्यार्थ्याला जास्त वेळ दिला पाहिजे, काहीला व्यक्तिगत लक्ष दिलं पाहिजे. तर असं व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिकवणारा शिक्षक पाहिजे. सिम्पथेटिक टुवर्ड स्टुडंट्स, विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती असणारा. म्हणजे त्याला विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती पाहिजे की आपला विद्यार्थी आहे, याला समजत नाही तर आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे किंवा रागवलं नाही पाहिजे. त्याचे काहीतरी अडचणी असणार आहे तर त्याला गायडन्स करून त्याला पुढं नेलं पाहिजे. तर अशा अनेक उदाहरणं दिसतात आपल्याला समाजात की जो विद्यार्थी अगदी ढ होता तो सुद्धा पुढं जाऊन मोठा इंजिनियर, डॉक्टर किंवा सायंटिस्ट झालेला आहे. तर हे शिक्षकांच्यामुळे झालेलं असतं. तर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याविषयी सहानुभूती ठेवली पाहिजे आणि तो पुढं जाऊ शकतो असा विचार करून त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यानंतर मॅथमॅटिक्स टीचिंग एड्स, गणित अध्यापन साधने. तर गणिताच्या अध्यापन साधने कोणती आहेत? तर 3 प्रकारची साधने असतात. व्हिज्युअल एड्स म्हणजे दृक साधने, ऑडिओ एड्स म्हणजे श्राव्य साधने आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे दृकश्राव्य साधने. आता व्हिज्युअल एड्स म्हणजे काय की जे डोळ्यांनी दिसतात पण ऐकू येत नाही, ते व्हिज्युअल एड्स. म्हणजे तक्ते असतील, चित्रे असतील, आकृती असेल, मॉडेल्स असतील, म्हणजे प्रतिकृती. मॉडेल्स म्हणजे प्रतिकृती असेल. म्हणजे आता समजा त्रिकोण चौकोनाची प्रतिकृती आहे, गोलाची प्रतिकृती आहे, इष्टिकाची ते आहे, याची प्रतिकृती आपण वापरतो. तर असं हे व्हिज्युअल एड्स आहेत. ऑडिओ एड्स म्हणजे जे आपल्याला ऐकू येतात फक्त, रेडिओ असेल, टेप रेकॉर्डर असेल, कॅसेट असतील, हे श्राव्य साधनं आहेत. तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात की पुढीलपैकी कोणतं श्राव्य साधन आहे किंवा पुढीलपैकी कोणतं व्हिज्युअल एड आहे, दृकसाधन आहे किंवा कोणतं दृकश्राव्य साधन आहे. दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये दिसतंसुद्धा आणि ऐकूसुद्धा येतं.
म्हणजे टी व्ही असेल, LCD प्रोजेक्टर असेल, कॉम्प्युटर असेल, फिल्म स्ट्रीप असेल, हे कसे दृकश्राव्य साधने आहेत की दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे काही एखादा घटक दाखवू पण शकतो आणि तिथं आवाजसुद्धा त्यांना तिथं ऐकू येऊ शकतो. तर याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की कोणतं साधन कोणत्या प्रकारचं आहे किंवा पुढीलपैकी कोणतं साधन दृकश्राव्य साधन आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अदर ॲक्टिव्हिटीज इन मॅथमॅटिक्स, तर गणितातील इतर उपक्रम कोणते आहेत, तर याच्यावरसुद्धा प्रश्न विचारू शकतात की मॅथमॅटिक्स लॅबोरेटरी किंवा गणित प्रयोगशाळा याचं महत्त्व काय आहे. तर गणित हा एक काय आहे, विज्ञान आहे. तर गणिताची सुद्धा प्रयोगशाळा असणं आवश्यक आहे. तर बऱ्याचशा शाळांमध्ये गणित प्रयोगशाळा असते किंवा नसते सुद्धा. तर गणित प्रयोगशाळा असली पाहिजे. त्याच्यामध्ये विविध साधने, तक्ते, नकाशे किंवा अजून काही आलेख असतील ते तिथं असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी तिथं येऊन प्रयोग केले पाहिजे आणि शिक्षकांनी त्यांना तिथं घेऊन जाऊन त्यांच्याकडून गणिताचे विविध प्रयोग करून घेतले पाहिजे. तर याच्यावरसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मॅथमॅटिक्स क्लब आहे, गणित मंडळाची स्थापना प्रत्येक शाळेमध्ये केली पाहिजे आणि गणित मंडळाचा अध्यक्ष कोणाला तरी केलं पाहिजे, उपाध्यक्ष. इतर त्यांना पदं दिले म्हणजे गणिताविषयी त्यांना गोडी निर्माण होईल. तर असं गणित मंडळ प्रत्येक वर्गामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर असोसिएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स, गणित शिक्षक संघटनेचं कार्य काय आहे. म्हणजे गणित शिक्षकांना तिथं त्यांचे हक्क मिळवून देणे किंवा सुविधा मिळवून देणे हे गणित शिक्षक संघटनेचं कार्य आहे. नंतर मॅथमॅटिक्स फेअर किंवा एक्झिबिशन, म्हणजे गणित प्रदर्शन तिथं तुम्ही मांडलं पाहिजे. म्हणजे गणित शिक्षक झाल्यावर तुम्हाला माहीत पाहिजे आत्तापासून की गणित प्रदर्शन तुम्हाला तिथं मांडावं लागतं, की विद्यार्थ्यांना गणिताचे विविध मॉडेल्स बनवायला सांगितले पाहिजे आणि त्याचं प्रदर्शन तिथं मांडलं पाहिजे. म्हणजे नुसते मॉडेल्सच नाही तर तक्ते असतील, आलेख असतील, इतर काही असतील, तर गणितासंबंधीचं प्रदर्शन तुम्ही मांडता आलं पाहिजे. आता या सर्व गोष्टींचे फायदे तोटे जे आहे ते तुम्हाला म्हणजे लगेच लक्षात येतील की यांचे फायदे काय आहेत. तर तुम्हाला फायदेसुद्धा याचे सांगता आले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आज गणित अध्यापनशास्त्र या 15 गुणांसाठी 15 प्रश्न असतात. तर कोणत्या मुद्द्यांवर गणिताचे प्रश्न येऊ शकतात याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर यासंबंधी काही शंका असल्यास नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाकावे, त्याचे उत्तरं दिले जातील. आणि इतर गणित विषयाचे जे आत्तापर्यंत जे व्हिडिओ टाकले त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली जाईल. तर सर्व व्हिडिओ तुम्ही पाहावेत. मागच्या वर्षी आलेले प्रश्नसुद्धा टाकलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.